हाय फ्रेंड्स, व्हेरी स्पेशल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. मी पूर्ण वाघमारे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे मशीनिस्ट गुरु. आणि या मशीनिस्ट गुरु व्हिडिओमध्ये आपण सगळे मेकॅनिकल रिलेटेड इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यापर्यंत शेअर करतो, तेही फ्री ऑफ कॉस्ट. त्यासाठी तुम्हाला एकही पैसा आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याची किंवा घेण्याची काही गरज नाही आहे. या सगळ्या व्हिडिओजला आपण फक्त एक लॉकडाऊनमधील विद्यार्थ्यांवर होणारा जो शिक्षणाचा परिणाम आहे त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी आपण हे सगळे ऑनलाईन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर या आधीच्या सिरीजमध्ये आपण गिअरबद्दल बोलत होतो, तर गिअरच्या नॉमेनक्लेचर बद्दलचा एक पार्ट 1 आपण याआधी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आता पार्ट 2 मध्ये आपण रिमेनिंग जेवढे काही नॉमेनक्लेचर्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. तर रिमेनिंग नॉमेनक्लेचर मध्ये सगळ्यात जास्त जो पार्ट आहे तो आहे म्हणजे जर आपण ब्रिटिश सिस्टम मध्ये गिअर डिझाईन करत असणार तर ब्रिटिश सिस्टम मध्ये डिझाईन करणाऱ्या गिअर बद्दलचं काही डिस्कशन आपण या पार्ट मध्ये म्हणजे नॉमेनक्लेचर किंवा एलिमेंट्स ऑफ द स्पर गिअर मधला जो पुढचा टाइप आहे किंवा तो आपण इथे आता डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामधला काही बेसिक नॉमेनक्लेचर आपले पहिले राहिलेले आहेत तर ते आपण डिस्कस करून घेऊ. आणि त्यासोबतच आपण हे पण डिसाईड करणार आहे की कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण ब्रिटिश सिस्टम मध्ये जर समजा आपल्याला गिअर डिझाईन करायचं असलं तर महत्वाचे असतात. तर त्याच्यापैकी फेस विड्थ सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे. तर एक स्पर गिअर जर आपण डिझाईन केला तर त्याला त्याची फेस विड्थ म्हणजे काय असते. तर फेस विड्थ म्हणजे काय तर पहा, आता हा एक गिअर आहे, गिअरचा एक टीथ आहे आपल्याकडे. तर या टीथची आपण हे म्हटली होती की ही लँड टॉप लँड आहे, त्याला म्हणतो आपण टॉप लँड. या टॉप लँडची जी या कॉर्नर पासून म्हणजे गिअरच्या टॉप लँडच्या एका कॉर्नर पासून तर दुसऱ्या कॉर्नर पर्यंत जी विड्थ असते त्या विड्थला म्हणत असतो आपण फेस विड्थ. फेस विड्थ हे एक नॉमेनक्लेचर आहे, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 11 म्हणजे क्लिअरन्स पर्यंतचे एलिमेंट्स किंवा नॉमेनक्लेचर पाहिलेले होते. आता आपण त्याच्या पुढचे पाहणार आहे. तर 12 नंबरचा जो एलिमेंट आहे किंवा नॉमेनक्लेचर आहे तो आहे फेस विड्थ. फेस विड्थ म्हणजे गिअरची थिकनेस म्हणू शकतो आपण त्याला, किंवा गिअरच्या दात्याची टीथची थिकनेस. गिअरच्या टॉप लँड वरच्या एका पॉइंट पासून तर दुसऱ्या पॉइंट पर्यंतची जी विड्थ असते त्याला म्हणतो आपण फेस विड्थ, फेसची विड्थ. त्याच्यानंतर पुढचं नॉमेनक्लेचर आहे ते म्हणजे फेस ऑफ द टूथ. जो दाता असतो त्याचा फेस कोणता आणि फ्लँक कोणता. तर फेस म्हणजे काय तर पहा, हा असतो आपला पीच सर्कल, बरोबर. हा पीच सर्कल आणि हा ॲडेंडम सर्कल. पीच सर्कल आणि ॲडेंडम सर्कल याच्यामधला जो हा टेपर पोर्शन दिसून राहिला टीथचा, हा टेपर पोर्शन जेवढा इथपर्यंतचा या पूर्ण फेस पर्यंतचा हा, तर याला म्हणत असतो आपण फेस ऑफ द टूथ. याला म्हणत असतो आपण फेस ऑफ द टूथ. फेस ऑफ टूथ. फेस ऑफ द टूथ म्हणजे काय तर हा पीच सर्कल आहे, पीच सर्कलच्या वर हा ॲडेंडम सर्कल असतो आणि या ॲडेंडम सर्कल आणि पीच सर्कलच्या मधातला हा जो टेपर भाग आहे टीथचा याला म्हणत असतो आपण फेस ऑफ द टूथ. त्याच्यानंतरचा नेक्स्ट नॉमेनक्लेचर असते ते म्हणजे फ्लँक ऑफ द टूथ. फ्लँक ऑफ टूथ. फ्लँक ऑफ द टूथ म्हणजे सेम आपला जो रूट सर्कल असतो, रूट सर्कल, हा रूट सर्कल आहे. आणि या रूट सर्कल आणि पीच सर्कल याच्या मधात जो टेपर भाग असतो टूथचा, याच्या मधात जो हा असा टेपर भाग असतो टूथचा, या टेपर पोर्शनला जो पीच सर्कल आणि रूट सर्कल या दोघांच्या मधात जो टेपर पोर्शन असतो टूथचा त्याला म्हणत असतो आपण फ्लँक ऑफ द टूथ. फ्लँक ऑफ द टूथ. त्याच्यानंतरचा पार्ट असतो तो म्हणजे आता याच्यानंतरच्या ज्या गोष्टी ही म्हणजे या फ्लँक ऑफ द टूथ पर्यंत जेवढं काही आपण नॉमेनक्लेचर डिस्कस केले हे
म्हणजे आपला ब्रिटिश सिस्टम मधला स्पर गिअर असो किंवा मग तो मेट्रिक सिस्टम मधला असो, दोन्ही याच्यात आपल्याला आवश्यकता याची असतेच. याच्यानंतरचे जे आहेत ते टू बी स्पेसिफिक, म्हणजे आपण काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त आणि फक्त ब्रिटिश सिस्टम मधले स्पर गिअर डिझाईन करताना लक्षात घेतो. तर त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे आपली कॉर्डल टूथ थिकनेस. कॉर्डल टूथ थिकनेस. आता कॉर्डल टूथ थिकनेस म्हणजे बघा, कॉर्डल टूथ थिकनेस म्हणजे काय, तर हा जो आपला टीथ आहे, हा टीथ बरोबर, या टीथ मधली सगळ्यात जास्त विड्थ पीच सर्कलवर आपल्याला सगळ्यात जास्त जी थिकनेस दिसते त्या थिकनेसला म्हणतात कॉर्डल थिकनेस. किंवा हा टीथ आहे आणि या टीथ मधली हा पीच सर्कलवर जी हायेस्ट थिकनेस दिसते आपल्याला, तर ती जी थिकनेस असते त्याला म्हणतो आपण कॉर्डल थिकनेस ऑफ द टूथ. कॉर्डल थिकनेस, कॉर्डल थिकनेस. ही कॉर्डल थिकनेस मोजण्यासाठी आपण वर्नियर गिअर टूथ कॅलिपरचा यूज करत असतो. वर्नियर गिअर टूथ कॅलिपर हा स्पेशल एक वर्नियर असतो जो आपल्याला फक्त गिअरचे मेजरमेंट्स, म्हणजे असे कॉर्डल टूथ थिकनेस वगैरे असे जे मेजरमेंट्स आहेत ते घेण्याच्या कामात पडत असतो तो वर्नियर. तर त्याच्यातून आपण या कॉर्डल थिकनेसला एक्झॅक्टली मोजू शकतो. आणि ती कॉर्डल थिकनेस म्हणजे आपल्याला कुठे मिळते, या पीच सर्कलवर जो टीथचा सगळ्यात जास्त म्हणजे हायेस्ट थिकनेस आपल्याला ती पाहायला मिळते, म्हणून त्या थिकनेसला आपण म्हणतो कॉर्डल थिकनेस. तर या कॉर्डल थिकनेसला कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे. कॉर्डल थिकनेसला कॅल्क्युलेट करण्याचा तो म्हणजे काय, तर कॉर्डल थिकनेस इज इक्वल टू पीडी. पीडी म्हणजे काय, पीच सर्कल डायमीटर किंवा डायमेट्रल पीच असं पण म्हणतो आपण त्याला, डायमेट्रल पीच म्हणतो. आणि डायमेट्रल पीच मल्टिप्लाइड बाय साइन 90 डिवाइड बाय एन. एन म्हणजे असतो आपला नंबर ऑफ टीथ त्या एका पीडीवर, म्हणजे डायमेट्रल पीचवर किंवा पीच सर्कलवर आपण टोटल नंबर ऑफ टीथ किती डिझाईन करणार आहोत तो असतो एन. हा साइन 90 मल्टिप्लाइड बाय पीडी इज इक्वल्स टू असते कॉर्डल थिकनेस. या फॉर्म्युल्याने आपण कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो त्याला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट असतो तो म्हणजे कॉर्डल ॲडेंडम. कॉर्डल ॲडेंडम, कॉर्डल ॲडेंडम, कॉर्डल ॲडेंडम. आता हा कॉर्डल ॲडेंडम म्हणजे काय पहा पुन्हा, हे सगळे कॉर्डल ॲडेंडम म्हणजे काय, तर ही आपली पीच सर्कल हा पीच सर्कल आहे. या पीच सर्कलवर एक टॅन्जंट ड्रॉ केला आपण असा, म्हणजे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि याचा जो टॉप फेस आहे, टॉप फेस, या टॉप फेस पासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. तर कॉर्डल ॲडेंडम म्हणजे ही जी स्ट्रेट जे डिस्टन्स आहे, व्हर्टिकल डिस्टन्स या पीच सर्कलच्या टॅन्जंट पासून तर टॉप फेस पर्यंतचं जे व्हर्टिकल डिस्टन्स असते, किंवा आपण म्हणू की या दोन लाईन मधलं जे व्हर्टिकल डिस्टन्स असते त्याला म्हणत असतो आपण कॉर्डल ॲडेंडम. कॉर्डल ॲडेंडम आणि ॲडेंडम मधला बेसिक डिफरन्स म्हणजे काय, तर हे स्ट्रेट डिस्टन्स असते. कॉर्डल ॲडेंडम म्हणजे काय, आपण या जो पीच सर्कल असतो या पीच सर्कलला एक टॅन्जंट ड्रॉ करतो कोणत्याही एका टीथ जवळ, आणि याच्या टॉप फेस पासून तर हे जे स्ट्रेट व्हर्टिकल डिस्टन्स असते त्याला म्हणतो कॉर्डल ॲडेंडम. आणि ॲडेंडम म्हणजे काय, तर या पीच सर्कल पासून तर टॉप फेस पर्यंत जे रेडियल डिस्टन्स असते, रेडियल डिस्टन्स, त्या रेडियल डिस्टन्सला म्हणत असतो आपण ॲडेंडम. कॉर्डल ॲडेंडम आणि ॲडेंडम मधला डिफरन्स आय होप तुमच्या लक्षात आलेला असेल. त्याच्यानंतर कॉर्डल ॲडेंडमला फाइंड करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे असतो पीडी मल्टिप्लाइड बाय 1 मायनस कॉस 90. पीडी मल्टिप्लाइड बाय 1 मायनस कॉस 90 डिग्री डिवाइड बाय एन. सो हा एक फॉर्म्युला असतो ज्याच्यावरून आपण कॉर्डल ॲडेंडम फाइंड करू शकतो कोणत्याही एका गिअरला डिझाईन करत असताना. तर हे जे दोन गोष्टी आहेत, कॉर्डल थिकनेस, कॉर्डल ॲडेंडम,
हा जो पार्ट आहे हा बेसिकली आपण ज्या वेळेला ब्रिटिश सिस्टम मध्ये गिअर डिझाईन करत असतो त्यावेळेला आपण याचा जास्त विचार करतो आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याला फाइंड आउट करत असतो. त्याचे डेफिनेशन्स म्हणजे तो पार्ट गिअरमध्ये कुठे असतो त्याच्याबद्दलचं आपलं डिस्कशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे ती म्हणजे डायमेट्रल पिच. हा डायमेट्रल पिच नावाचा जो कन्सेप्ट आहे जो आपण इथे लिहिलेला आहे पीडी जे लिहित आलेला आहे तो असतं डायमेट्रल पिच. आता डायमेट्रल पिच म्हणजे काय तर अगेन जेव्हा आपण गिअर डिझाईन करत आहोत ब्रिटिश सिस्टम मध्ये गिअर डिझाईन करत असताना जसं आपण सांगितलं की मेट्रिक सिस्टम मध्ये गिअर डिझाईन करायचं आहे तर मग आपण त्याला एका शब्दात जर सांगायचं असलं तर आपण मॉड्यूलच्या स्वरूपात सांगत असतो. म्हणजे त्याचा मॉड्यूल किती आहे. तर तसंच आपल्याला जर समजा गिअर डिझाईन करायचं आहे ब्रिटिश सिस्टम मध्ये तर ब्रिटिश सिस्टम मध्ये गिअर डिझाईन करताना सगळ्यात महत्वाचा पार्ट बनून जातो तो म्हणजे डायमेट्रल पिच. त्याला आपण डीपी म्हणतो किंवा पीडी म्हणतो. बरोबर, डायमेट्रल पिच म्हणतात त्याला. डायमेट्रल पिच खूप जास्त महत्वाची गोष्ट होऊन जाते ती डायमेट्रल पिच. आता हे डायमेट्रल पिच म्हणजे काय तर जो पिच डायमीटर आपण ब्रिटिश सिस्टम मध्ये म्हणजे ही जी डायमेट्रल पिच असते किंवा पिच डायमीटर असते ती ब्रिटिश सिस्टम मध्ये जेव्हा आपण गिअर डिझाईन करतो त्यावेळेला ती इंच मध्ये मोजल्या जाते. इंच मध्ये म्हणजे ही डायमेट्रल पिच जी आहे ती आपण मोजताना इंच मध्ये मोजतो आणि याच्या अकॉर्डिंग जसा आपण तिथे मॉड्यूलचा फॉर्म्युला तयार केला होता एक म्हणजे मॉड्यूलचा फॉर्म्युला काय असतो जेव्हा गिअर आपल्याला मेट्रिक मध्ये डिझाईन करायचा आहे मेट्रिक मध्ये तेव्हा आपण काय करतो तेव्हा आपण मॉड्यूलचा फॉर्म्युला तयार करतो. मॉड्यूल म्हणजे काय तर पिच सर्कल डायमीटर डिवाइड बाय नंबर ऑफ टीथ असा फॉर्म्युला असतो. आता हीच पिच सर्कल डायमीटर फक्त इथं जी मध्ये मोजतो आपण तीच पिच सर्कल डायमीटर जेव्हा आपण इंच मध्ये कॅल्क्युलेट करतो तर मग आपण त्याच्या डायमेट्रल पिच म्हणजे जी डायमेट्रल पिच असते किंवा आपला डायमेट्रल पिच म्हणजे डीपी ज्याला म्हणतो आपण पिच डायमीटर तर ते पिच डायमीटर जे आहे ते आपण इंच मध्ये गिअर डिझाईन करत असताना त्याचा विचार केला जातो आणि त्याचा फॉर्म्युला म्हणजे काय तर तो रेशो असतो पिच डायमीटरचा. पिच डायमीटर म्हणजे काय तर इंचामध्ये मोजल्या जाते आणि दात्यांची संख्या त्या पिचची डायमीटर आणि त्याच्यावर डिझाईन केल्या जाणारे टोटल टीथ याच्यामधला जो रेशो असतो त्याला म्हणतो आपण डायमेट्रल पिच. डायमेट्रल पिच म्हणजे काय जो पिच सर्कल डायमीटर असतो ज्याची लेंथ आपण इंच मध्ये मोजतो डायमीटरची आणि ती पिच डायमीटर टू द टोटल नंबर ऑफ टीथ हे पुन्हा बनून जाते आपल्यासाठी डायमेट्रल पिच. तर डायमेट्रल पिच म्हणजे काय तर ब्रिटिश सिस्टम मध्ये गिअरचं कॅल्क्युलेशन करत असताना महत्वाचा घटक म्हणजे डायमेट्रल पिच असतो आणि पिच डायमीटर व दात्यांच्या म्हणजे त्या डायमीटरवर बनवल्या जाणारे टोटल नंबर ऑफ टीथ म्हणजे दात्यांची संख्या यांच्यामधलं गुणोत्तर यांच्यामधला जो रेशो असतो तो म्हणजे असतो आपला डायमेट्रल पिच. पण हा कधी फक्त आपल्याला ज्या वेळेला ब्रिटिश सिस्टम मध्ये गिअर डिझाईन करायचा असतो त्यावेळेला. नाहीतर मग आपण नॉर्मली मेट्रिक सिस्टम मध्ये जेव्हा गिअर डिझाईन करतो त्यावेळेला आपल्याला फक्त आवश्यकता कशाची असते तर ती म्हणजे मॉडेलची ज्याला आपण मध्ये काउंट करत असतो. आता एक सगळ्यात महत्वाचा पार्ट राहिलेला आहे डिस्कस करण्याचा तो म्हणजे प्रेशर अँगल. तर आता हा प्रेशर अँगल म्हणजे काय खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे प्रेशर अँगल. हा प्रेशर अँगल म्हणजे काय असते सो द प्रेशर अँगल इज अँगल बिटवीन tangent to pitch circle
टँजंट टू पिच सर्कल म्हणजे हा जो पिच सर्कल असतो त्याला एक टँजंट ड्रॉ करतो आपण, अशी टँजंट, टँजंट म्हणजे स्पर्शिका म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला, ही टँजंट ड्रॉ करतो. आणि दुसरा म्हणजे अँगल बिटवीन टँजंट टू द पिच सर्कल अँड लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे दोन टीथ मेश झाल्यानंतर ते एकमेकावर फोर्स ज्या पॉइंटला ऍक्ट करतात तिथून पास होणारी जी लाईन असते त्याला म्हणतो आपण लाईन ऑफ ऍक्शन. तर ही आहे लाईन ऑफ ऍक्शन, म्हणजे इथून आता दुसऱ्या टीथवर फोर्स दिला जाणार आहे, प्रेशर दिला जाणार आहे. तर ही लाईन ऑफ ऍक्शन आणि हा टँजंट टू द पिच सर्कल, या दोघांच्या मधातला जो अँगल असतो त्याला म्हणतो आपण प्रेशर अँगल. द प्रेशर अँगल बिटवीन, प्रेशर अँगल इज द अँगल बिटवीन द पिच सर्कल टँजंट टू द पिच सर्कल. एक पिच सर्कल आहे असा, त्याला एक टँजंट ड्रॉ करतात आणि ही लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, तर इथं जो टीथ असतो त्या टीथची कॉर्डल थिकनेस, म्हणजे इथून दुसऱ्या टीथवर मोशन ट्रान्सफर करण्यासाठी किंवा पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी फोर्स दिला जातो. तर ती जी लाईन ऑफ ऍक्शन असते त्या लाईन ऑफ ऍक्शन आणि टँजंट टू द पिच सर्कल या दोघांच्या मधातला जो अँगल तयार होतो त्याला म्हणतो आपण प्रेशर अँगल. तर हा असतो प्रेशर अँगल. तर या प्रेशर अँगलची जी रेंज असते ती 14.5 डिग्री टू द 20 डिग्री ही स्टँडर्ड रेंज असते. स्टँडर्ड रेंज ऑफ प्रेशर अँगल काय असते, 14.5 डिग्री टू 20 डिग्री. या रेंजच्या मधातच आपण नेहमी प्रेशर अँगल डिझाईन करत असतो जेव्हा आपल्याला गिअर बनवायचा आहे, म्हणजे कोणता, तो स्पर गिअर बनवायचा आहे. तर एकंदरीत या पार्टमध्ये आपण आपल्या स्पर गिअरच्या नॉमेनक्लेचर किंवा एलिमेंट्स ऑफ द स्पर गिअरचा सक्सेसफुली पूर्ण पार्ट कंप्लीट केलेला आहे. म्हणजे या आधीच्या पार्टमध्ये, पहिल्या पार्टमध्ये आपण काही नॉमेनक्लेचर पाहिले आणि आताच्या पार्टमध्ये आपण पूर्ण नॉमेनक्लेचर कंप्लीट करून स्पर गिअरमध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात त्याबद्दलचं डिस्कशन केलं. ब्रिटिश सिस्टम मधला गिअर असला तर काय महत्वाचं असते आणि म्हणजे मेट्रिक सिस्टम मधला गिअर असला तर काय महत्वाचं असते, कोणत्या गोष्टीमुळे, जसं की मेट्रिक सिस्टम मधला गिअर असेल तर आपण त्याला मॉड्यूलने डिफाईन करतो आणि ब्रिटिश सिस्टम मधला गिअर असला तर त्याला आपण डायमेट्रल पिचने डिफाईन करतो. अशा प्रकारे आपला एलिमेंट और नॉमेनक्लेचर ऑफ द स्पर गिअर हा टॉपिक इथे सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याला खूप बारकाईनं पहा, कारण की गिअर हा मेकॅनिकल फील्ड मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो आणि गिअरमध्ये काय काय गोष्टी आपण डिझाईन केल्या गेल्या पाहिजे आणि याच्या आधारावर आता गिअरचं डिझाईन कसं बनते. म्हणजे गिअर समजा आपल्याला बनवायचं आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो, कशाच्या आधारावर करतो, याबद्दलचा नवीन व्हिडिओ मी पुढच्या पार्टमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. टिल देन, थँक्यू, हॅव अ नाईस डे.